राज्यातल्या काही भागांमध्ये सध्या हिट अँड रनच्या अनेक घटना घडत आहेत आणि हाच मुद्दा विधानसभेत देखील आज चर्चेला गेला। वरळी प्रकरणात सरकार मदत करत नाही असं असलम शेख यांनी म्हटलेलं आहे। रात्री वाहतूक पोलिसांची संख्या वाढवली जावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केलेली आहे। विधानसभेमध्ये वाढत्या हिट अँड रन प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि या चर्चेच्या अनुषंगाने अनेक आमदारांनी आपापली मतं यावेळेला व्यक्त केलेली आहेत। असलम भाई, 2 दिवस आधी जे हिट अँड रनची केस झालेली आहे, काय चालू करत अध्यक्ष महोदय, हिट अँड रनची जे केस झाली आहे ज्यामध्ये एकाचा जीव गेलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मुंबईमध्ये राहणारे हे कोळी बांधव आहेत, मुंबईचे भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्राचा जीव गेलेला आहे आणि आतापर्यंत सरकार मार्फत त्यांना काही मदत करण्याचा हे निर्णय घेण्यात आलेला आहे। एका ठिकाणी आपण कोट्याने रुपये लोकांना देतोय आणि एका ठिकाणी या मुंबईमध्ये राहणारे आमचे कोळी बांधवचा जीव जात आहे आणि त्यांच्यासाठी जे सरकार काही मदत करत नाही तर सरकारने ताबडतोब त्यांना 10 लाख, तर ज्यांचा जीव गेला आमचे कोळी बांधवांसाठी 10 लाखची मदत ताबडतोब सरकारने घोषित करावे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।